टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली शहरातील शिवाजी सभागृह 2 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहारा बुद्रुक तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय जिल्हास्तरीय पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। हिंगोली सारख्या दुर्गम व ग्रामीण भागातील कवींना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश समोर ठेवून या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। आजच्या मोबाईल व संगणकाच्या युगात साहित्य प्रेम हे कुठेतरी मागे पडते। मात्र साहित्य संपदा संपन्न जर असेल तर माणसाचा विकास आणि बौद्धिक कौशल्य हे वाढण्यास मदत होते। अशा प्रकारचे साहित्य संमेलन ग्रामीण भागात सातत्याने होत राहिले तर साहित्य संपदा वाढेल आणि ग्रामीण भागातील कवींना प्रोत्साहन देखील मिळेल। या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष अशोक अर्धापूरकर, स्वागत अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाडे, हिंगोली जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह गोडाती काळे, चिमनराव धवसे, जयू भटकर, डॉक्टर राधिका देशमुख, पारिजात देशमुख, माजी नगरसेवक गोपाल दुबे, कवयित्री सुमन दुबे आदींसह मान्यवर वाचक मोठ्या श्रोत्यांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती दर्शवली होती। साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या वर्षीपासून राबवलेला हा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्कृती मंडळ हे जिल्हास्तरीय संमेलन भरवत आहे। यासाठी तर सर्वप्रथम साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मनापासून धन्यवाद। आणि त्यांनी जे हा उपक्रम सुरू केलाय हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या माध्यमातून साहित्य चळवळी रुजवल्या जातील, साहित्य चळवळींची नवी नवी बीज या माध्यमातून रुजवली जातील आणि त्या माध्यमातून रुजवल्या गेलेली ही बीज याचे महावटवृक्ष येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील असा हा उपक्रम आहे। आज हिंगोली नगरीमध्ये हे 2 दिवसीय संमेलन इथे आज संपन्न होत आहे। खरं तर संत नामदेव महाराजांची ही भूमी, खरं तर आपल्या उजव्या बाजूला बघितल्यावर नागनाथाची ही भूमी आणि ह्या चारही बाजूने संतांच्या भूमीमध्ये हा जो काही अवघा संतांचा मेळावा जो आहे, कवीचा, लेखकांचा, तो इथे संपन्न होतो आहे। या गोष्टीचा अतिशय आज आनंद होतो आहे। अर्थानं मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे फार फार आभार मानावेसे वाटतात। त्यांनी यावर्षी आमच्या सर्व हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी केलेली आहे। हे जे 2 दिवसीय साहित्य संमेलन झालं ते साहित्य संमेलन आम्हा सर्व साहित्य प्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारं ठरलेलं आहे। कालचे सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी बघितलेलेच आहेत आणि आज सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची मुलाखत या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी मुलाखत झालेली आहे। प्राध्यापक दत्ता सावंत आणि प्राध्यापक तुकाराम हाबगुंडे यांनी अत्युच्च पातळीला जाऊन सरांची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामधून या ठिकाणी अभिरुची संपन्न असा संवाद साधण्यामध्ये आम्ही सर्वजण आनंदी झालो आहोत। त्यानंतर आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे जे सदस्य आहेत जयू भटकर, त्यांची अत्यंत सुंदर असा परिसंवादामध्ये या ठिकाणी त्यांचं भाष्य झालेलं आहे आणि हे आम्हा सर्व साहित्य रसिकांसाठी अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे। काल पासून जे आपण हिंगोली जिल्ह्याचं साहित्य संमेलन घेत आहोत त्याच्यामध्ये कालचे कार्यक्रम तर आपण पाहिलेलेच आहेत, परंतु आज या कार्यक्रमाअंतर्गत जे परिसंवादाचा कार्यक्रम झाला तो या कार्यक्रमामध्ये एक उच्च बिंदू म्हणून आपण मानायला हरकत नाही, कारण या परिसंवादातून जो संमेलनाचा हेतू आहे तो पूर्णपणे साकार झालेला या ठिकाणी दिसतो। आणि आपण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये राहतो आणि आपली जी बोलीभाषा मराठी आहे ती समृद्ध करण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने जे वक्ते मिळालेले होते बबनराव गिनगिने सर, बबन काळे सर, गोडाती काळे सर आणि जयू भाटकर सर यांनी या विषयावर अतिशय सुंदर असा प्रकाश टाकला आणि तो प्रकाश निश्चितच या मराठी भाषेला उद्बोधक आणि पुढे नेणारा ठरणार आहे।